पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सॉरी। तुम्ही का सॉरी म्हणताय? काल चुकीचं बोललो तुम्हाला। ते मी म्हणलं ना विकत घेऊ शकतो तर ते चुकलं माझं। असं बोलायला नाही पाहिजे होतं, त्याबद्दल सॉरी। आमच्या आई साहेब असते तर जोड्यानं झालं असतं। हा, त्यासनी बायकांबद्दल लई हे असं अपमान केलेलं अजिबात चालत नाही। आणि अशा बाबतीत तर काय काही नाही, सांगा की। मग त्यांना शिक्षणाबद्दलच एवढी अनास्था काय? अनास्था म्हणजे त्यांना शिक्षणाबद्दल काहीच कसं वाटत नाही? वाटायचं, आता वाटत नाही। त्यासनी शिकायचं होतं, कलेक्टर व्हायचं होतं त्यासनी। ते काय आता खरं वाटणार नाही, पण खरंच शिकायचं होतं आमच्या आई साहेबांनी। पण परिस्थिती नव्हती। त्या आजोबांनी करून ठेवलं होतं कर्ज। अख्खं घरदार शेत जमीन सगळं त्याच्यात गेलं। आमची आजी आहे ना, तुम्ही आला तर त्या दिवशी तुम्ही बघितलं ना, ती चपात्या लाटायला जा, स्वयंपाक करायला जा, दुसऱ्याच्या घरी असं करायचं। आमच्या आई साहेब पण लई लहानपणी पडेल ती कामं करायला लागल्या पैसे कमवायसाठी। शाळा सोडली, शिकायचं होतं पण कंडिशन नव्हती। गल्लीतली गावातली लोक सगळी हसायची आई साहेबांवर। त्यांनी भीक घातली नाही अजिबात कोणाला। ती सल होती त्यांच्या मनात। सगळ्यात हाईट गेली ती आमच्या वडिलांनी गेली। आमच्या आई साहेबांना तू अडाणी बाई आहेस, तू अशिक्षित बाई आहेस, तुला काय अक्कल आहे, असं तसं। मग आमच्या आई साहेबांचं टाळकं सटकलं। त्या म्हणल्या आता खड्ड्यात गेलं शिक्षण, आता शिक्षण न घेताच मोठी होऊन दाखवणार, सगळ्यांपेक्षा मोठी। मग त्यांनी लातच मारली शिक्षणावर। आणि मग जाऊ दे, मोठा विषय आहे तो। सांगत बसलो तर वेगवेगळ्या निवांत सांगेन। सांगायचं हे आहे की आमच्या आई साहेबांनी शिक्षणाविषयी जरी तिटकारा असला तरी बायकांचा अपमान केलेलं बिलकुल खपत नाही त्यासनी। म्हणजे पुरींवर जर कोणी चुकून हातबीत उचललेलं त्यासनी दिसलं तर बुक्काच उडवतात। मग फोबडाला पुढे मागं बघत नाहीत। पण मग त्याचं इथे काय? त्याचं हे आहे की आमच्या आई साहेबांनी आमच्यावर असे संस्कार केलेले नाही आहेत मास्तरीनबाई, की एखाद्या बाईचा अनादर करा। मला बोलायचं होतं वेगळं, मी तुम्ही वाद एवढा घातला माझ्या बरोबर की मी काहीतरी वेगळंच बडबडलो। मला तसं म्हणायचं नव्हतं, पण मी चुकीचंच बोललो। म्हणजे विकत घेण्याची भाषा बिषा केली, मी खरंच चुकीचं बोललो। असं कुठल्याच बाईशी बोलताना बोलू नये। मला तुम्ही माफ करा, एवढंच म्हणायचं। मला माफ केलं नव्हतं तुम्ही। हे बघा तुम्ही, मी अहो काय करताय? अहो तुम्ही उठा, उठा आधी। अहो तुम्ही उठा, अधिपती। हे बघा उठा तुम्ही, अधिपती। का तू जा जा, अधिपती। मास्तरीनबाई, स्त्री ही आदिशक्ती असते, जगन्माता असते। मी तिच्याशी चुकीचं बोललोय, मी अपराधी आहे तुमचं। ओके ओके ठीक आहे, तुम्ही उठा। तुम्ही आधी म्हणा माफ केलं। हा हो हो ठीक आहे, केलं। तुम्ही उठा आधी। थँक्यू। तुम्ही कुठं चाललाय? म्हणजे कुठं घरी चाललाय, बाहेर चाललाय? बाहेर। कसं चाललाय? रिक्षाने। चला मी सोडतो तुम्हाला। कुठे? कुठे? रिक्षापर्यंत सोडतो, चला। मी जाईन। तुम्ही जाशील हो, पण मी आता आलोयच तर सोडतो, चला। मला एक सांगा, तुम्ही इथे काय करताय? ते काम होतं जरा माझं, म्हणताना आलतो। कसलं काम होतं? जरा बिझनेस आहे ना आपला। कसला बिझनेस? लक्ष ठेवायला लागतं। हा बिझनेस बरोबर आहे।
मॅडम धाकलं सरकार आलेत का शाळेत? बोलवा त्यासनी. काय विचारतोय आम्ही? धाकलं सरकार आलेत का शाळेत? आले होते. आले होते म्हणजे गेले. कुठं? माहित नाही. माहित नाही म्हणजे? अक्षराचा पत्ता विचारला आणि गेले. अक्षदाचा पत्ता? अक्षराचा पत्ता. अक्षदाचा पत्ता काय म्हणा तुम्ही? अक्षदा. अक्षदा. हा, तिचा पत्ता त्याचं काय? द्या आमासनी. का? सहज विचारले. काकू कम का आमच्या समोर बाराखडी झाडायची नाही. द्या म्हणलं की द्यायचं. अक्षराचं काही चुकलंय का? म्हणजे अधिपती सरांनी पत्ता मागितला, तुम्ही पत्ता विचारताय, मला काही कळत नाहीये. आम्ही सांगितलं होतं त्यासनी. ठीक आहे, ते अधिपती फोन उचलत नाहीत, आमासनी पत्ता द्या. हो टीचर मॅडम. हा कोण? तुमचं नवीन स्टुडंट? जाऊ दे रे बाबा, जाऊ दे, सोड. काय आता तुझं आणि अय बाबा, अरे टीचर मॅडम तुला शोभतात तरी का? जाऊ दे यासनी लेट व्हायला मास्तरीन बाईसनी जाऊ दे. ए, चल. अधिपती अधिपती हे बघा, तुम्ही ह्याच्या नादी लागू नका. जाऊ दे. मग काय तुमच्या नादी लागायचं? हं? ए, जाऊ दे बाबा, जाऊ दे, सोडा. तू उगाच वाढतोस. गाण्या पाक्या बघितलं का? शिका जरा. असले समजूतदार विद्यार्थी आहेत ना. अरे पोरी समोरला शायनिंग मारतो. माझ्याशी बोलणार. बजरंग हे बघ, तुझं भांडण आमच्याशी, ह्यांना मध्ये आणू नकोस. अहो तुमच्याकडे पत्ता मागितला आम्ही, त्या फोनवर काय खेळताय? पत्ता पाठवतोय तुम्हाला. पेन हाय? हाय की? कागद हाय? हाय ना. मग काय हळदी कुंकू वाहू त्याला? हा, वाका बोनेटवर आणि खरडे गाशी करा. काय? अहो तो पत्ता खरडून काढा आणि तो कागद द्या आमच्याकडं. फोन बिन मध्ये पत्ता बघत नसतो आम्ही. मॅडम जाऊ तुम्ही मास्तरीन बाई. हो पण अहो जाऊ, मी सांगते ना, जाऊ की. जा. हो मॅ मर्द आहेस ना? आहेस ना? मग मर्द संग लढ. बाईला कुठे नडत तूस? मास्तरीन बाई, जाऊ तुम्ही सावकाशा. सॉरी, जा तुम्ही. नाही, तुम्ही पण चला माझ्या बरोबर. ह्यांच्या नादीला का लागू? हो, नाही, यांच्या कोण नादी लागणार. तुम्ही जावा. माझी गाडी लावल्या मागं, मी जातो. नाही, तुम्ही माझ्या बरोबर चला. नाही, मला जरा वेगळीकडे जायचं आहे, म्हणताना म्हटलं. ए बाबा, नीट घेऊन जा रे यासनी. अहो पण तुम्हाला शाळेची शपथ आहे. तुम्ही इथे थांबू नका. काय, मी निघालोच. ए बाबा, निघ रे, चल.
ही सगळी थेर बघितल्यात मी. मास्तरिंग बाईंच्या पर्सला हात घालतोस. आईबानं शिकवलं नाही बायका संग कसं वागायचं. अकला नाहीत तुम्हासनी का आया बहिणी नाहीत. बाईवर दादागिरी करतोस. हो जीजू, ताई कधीच निघाली काय? अजून पोचली नाहीये. बर बघते मी. तुम्ही जाऊन बघून येता का? आई मी बघते. नको, तू नको, तू थांब. मी जाऊन बघून येतो. तो हैवान आहे बाहेर. सांभाळून जा. हो.
नंदन, हे अधिपतीच आहेत ना व? हो आहे सरकार. बोलू शकतेस ना तू अक्षरा? हा सर बोला. हे घे. काही प्रॉब्लेम झाला का? म्हणजे नाही, काय आहे, अधिपती आणि भुवनेश्वरी मॅडम दोघांनी तुझा पत्ता घेतला. काय? नाही म्हणजे तुझ्या घरी बिरी आले नव्हते ना ते. अगं त्या दोघांनी माझ्यावर एवढा दबाव टाकला की माझी इच्छा नसताना मला पत्ता द्यावाच लागला. मी चुकीचंच बोललो. मी विकत घेण्याची भाषा बिषा केली. मी खरंच चुकीचं बोला. असं कुठल्याच बाईशी बोलताना बोलू नये. मला तुम्ही माफ करा. तुम्ही अहो तुम्ही उठा. ए दे ना. तुला माहिती आहे का मी कोण आहे? हा, भाई आहे भाई. या एरियाचा भाई. माझ्या भाई बोलतात आपल्याला. काय माझ्या एरियात येऊन माझीच बँड वाजवणार होता तू? आता हा सवताच्या पायाने घरला जात नसतोय. लय हाऊस आहे ना मला मारायची. हा तुझ्या ऐसा आम्ही आमच्या पोराला कधी बोट बी लावलं नाही आणि तू त्याच्यावर हात उगारलास. हिम्मत कशी झाली तुझी? माझ्या पोरावर हात उघडतोस? हिम्मत कशी झाली तुझी? माझ्या पोरावर हल्ला करतोस तू? माझ्या पोरावर हल्ला करतोस तू? माझ्या पोरावर हल्ला करतोस? तिथले 4 गुंड गोळा करून स्वतःला काय भाई समजतो काय रे तू? हा, भाई समजतो? थोबाड बघितलंस कसं? थोबाड बघितलंस? मोगलाई आहे. गुंडागर्दी करतोस? माझ्या पोराचं रक्त काढलंस तू? हा, हिम्मत कशी झाली तुझी? हिम्मत कशी झाली? माहित नाही मी कोण आहे? माहित पडलं. तुम्ही त्याची आई आहात. माहित पडलं. मला मारू नका. तो माझ्या वाट्याला गेला. ए, माझा पोरगा कुणाच्या वाट्याला जात नसतोय. आणि समजा तो तुझ्या वाटेला गेला तर तू तुझी वाट वाकडी करायची आणि दुसरी वाट पकडायची. कळतंय? हा, माझी ओळख हवी ना व तुला? आमची ओळख भुवनेश्वरी सूर्यवंशी आणि हा आमचा पोरगा अधिपती सूर्यवंशी.